इतिहासाकडे बघण्याचे ना अनेक वेगवेगळे मार्ग असतात. पण आज आपण काहीतरी खूप वेगळं करणार आहोत. मराठ्यांचा जो एवढा मोठा इतिहास आहे, तो आपण फक्त एका तारखेच्या चष्म्यातून पाहणार आहोत. बघूया तरी एका दिवसात काय काय दडलंय. पण थांबा, खरंच हे शक्य आहे का? म्हणजे फक्त एक दिवस आणि त्या एका दिवसात घडलेल्या घटना यातून अख्खं साम्राज्य उभं राहू शकतं आणि ढासळूही शकतं. कसं शक्य आहे हे? तर मराठ्यांसाठी ती एक खास तारीख आहे 5 एप्रिल. ही काही साधीसुधी तारीख नाहीये. ह्या एकाच दिवशी आपल्याला शौर्य दिसेल, साम्राज्याचा विस्तार दिसेल, मग घरातली भांडणं म्हणजे अंतर्गत संघर्ष दिसेल आणि अगदी एका युगाचा शेवटसुद्धा याच तारखेला झालेला दिसेल. चला तर मग सुरुवात करूया. आपण इतिहासाची पानं उलटून बघूया आणि थेट त्या घटनेवर जाऊया जिथून मराठ्यांच्या बंडाची खरी आग दिसून आली. जरा हे आकडे बघा. बघूनच धक्का बसेल. एका बाजूला आहे शाहिस्तेखान, औरंगजेबाचा मामा. त्याच्याकडे तब्बल लाखापेक्षा जास्त सैन्य आहे आणि तो पुण्यामध्ये थेट लाल महालात ठाण मांडून बसलाय. आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे फक्त 400 निवडक सैनिक. विचार करा, काय योजना असेल ही? ती रात्र होती 5 एप्रिल 1663ची. हा फक्त एक हल्ला नव्हता, हे एक सर्जिकल स्ट्राईक होतं, युद्धनीतीचा एक जबरदस्त नमुना. मराठे इतक्या शांतपणे, इतक्या हुशारीने आत शिरले, आतमध्ये मोठा गोंधळ उडवून दिला, थेट शाहिस्तेखानावरच वार केला आणि जसे आले होते तसेच गायबही झाले. लष्करी नुकसान तर झालंच, पण मुघलांना जो मानसिक धक्का बसला ना, तो खूप मोठा होता. आणि या हल्ल्याचा परिणाम किती जबरदस्त होता हे या आकड्यावरून कळतं. बघा, खानाचा मुलगा, सेनापती असे मिळून 55 महत्वाचे लोक मारले गेले आणि मराठ्यांचे फक्त 6 सैनिक शहीद झाले. हा विजय संख्येचा नव्हताच, हा विजय होता बुद्धीचा आणि धाडसाचा. तर ही तर झाली एक धाडसी सुरुवात. पण यानंतर काय झालं? एका छोट्याशा हल्ल्यापासून एका प्रचंड मोठ्या साम्राज्यापर्यंतचा प्रवास सुरू झाला. आणि हो, पुन्हा एकदा याच 5 एप्रिलच्या तारखेने या प्रवासात एक महत्वाची भूमिका बजावली. हे जे शब्द आहेत ना, तुमची आमची मैत्री संपली, इथून पुढे माझ्या हाती जे लागेल ते घेतल्याशिवाय मी राहणार नाही. हे शब्द आहेत मराठा आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांचे. यातूनच कळतं की मराठ्यांची समुद्रावर किती दहशत होती. जेव्हा 5 एप्रिल 1718ला ब्रिटिशांनी त्यांच्यावर हल्ला करायचा ठरवला, तेव्हा आंग्रे यांनीही असं खणखणीत उत्तर दिलं होतं. म्हणजे बघा, आधी समुद्रावर ब्रिटिशांना आव्हान, मग उत्तरेत जाऊन आग्रा मथुरा जिंकणं आणि मग महादजी शिंदेंच्या नेतृत्वाखाली इतर राज्यांवर आपला दबदबा निर्माण करणं. समुद्रापासून जमिनीपर्यंत मराठ्यांची ताकद कशी वाढत गेली हे यातून अगदी स्पष्ट दिसतंय. आणि ही 1770ची घटना तर खूपच महत्वाची. पानिपतमध्ये जो मोठा पराभव झाला होता ना, त्यानंतर अनेकांना वाटलं की मराठे संपले. पण नाही. 5 एप्रिल 1770 रोजी त्यांनी जाट सैन्याला हरवून आग्रा आणि मथुरा परत जिंकलं. हा विजय म्हणजे मराठ्यांच्या फिनिक्स पक्षासारख्या भरारीचं प्रतीक होतं. त्यांनी दाखवून दिलं की ते अजूनही संपलेले नाहीयेत. पण म्हणतात ना, जसजशी सत्ता वाढते तसतशी घरातली भांडणंही वाढतात. प्रत्येक साम्राज्याची हीच कहाणी असते. आणि हो, ह्याच 5 एप्रिलच्या तारखेला या साम्राज्याला आतून तडे लागल्याची चिन्हसुद्धा दिसतायत. ही घटना बघा, 5 एप्रिल 1740. ज्यांनी आपल्या तलवारीच्या जोरावर मराठा साम्राज्याचा विस्तार केला ते पहिले बाजीराव. आजारी आहेत, एकटे आहेत. का? तर मस्तानी प्रकरणामुळे घरातून, पुण्यापासून दूर. यावरून कळतं की सर्वात मोठा योद्धासुद्धा वैयक्तिक आणि कौटुंबिक कलहांपुढे कसा हतबल होऊ शकतो. आणि मग येतो 1778 सालचा काळ. आता मराठे बाहेरच्या शत्रूंशी नाही तर आपापसातच लढत होते. महादजी शिंदे एका बाजूला, कोल्हापूर संस्थान दुसऱ्या बाजूला. आणि 3 महिन्यांच्या लढाईनंतर 5 एप्रिलला तह होतो. म्हणजे काय? तर स्वतःच्याच लोकांविरुद्ध लढाई आणि त्यात पैशांचा चुराडा. हा होता अंतर्गत संघर्षाचा परिणाम. हेच तर झालं. या 2 मोठ्या गटांमधल्या भांडणांमुळे मराठा साम्राज्य आतून पोखरलं गेलं. आणि जेव्हा घरच कमजोर होतं, तेव्हा बाहेरचे शत्रू त्याचा फायदा घेतातच. आणि मग येतो तो शेवटचा टप्पा. साताऱ्याचा सूर्य मावळतीला झुकतो आणि ब्रिटिशांचा प्रभाव हळूहळू सगळीकडे पसरायला लागतो. ही टाईमलाईन बघा, किती दुर्दैवी आहे.
1822 साली 5 एप्रिलला ब्रिटिश मोठ्या थाटात सातारा राज्य प्रतापसिंगांना देतात. पण काही वर्षांनी त्यांनाच पदच्युत करतात. आणि मग 1848 साली पुन्हा 5 एप्रिललाच राजा निपुत्रिक मरण पावतो आणि ब्रिटिश ते राज्यच गिळंकृत करतात. एकाच तारखेला सुरुवात आणि त्याच तारखेला शेवट. काय योगायोग आहे बघा. साताऱ्याचं हे विलिनीकरण म्हणजे फक्त एक राजकीय घटना नव्हती. हे एक प्रतीक होतं. ज्या सार्वभौम राज्याची स्थापना स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती, त्या राज्याचा, त्या सिंहासनाचा हा औपचारिक अंत होता. तर मग आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत आलो. मग ह्या एका दिवसाच्या 5 एप्रिलच्या गोष्टीतून एका संपूर्ण साम्राज्याबद्दल नेमकं काय शिकायला मिळतं? थोडक्यात सांगायचं तर 5 एप्रिल हा दिवस म्हणजे मराठा साम्राज्याचा एक छोटा आरसा आहे. याच दिवशी आपल्याला त्यांचं अफाट शौर्य दिसतं, समुद्रावरचा दरारा दिसतो, साम्राज्य पुन्हा उभं करण्याची जिद्द दिसते. पण त्याचबरोबर घरातली भांडणं, वैयक्तिक दुःख आणि शेवटी इंग्रजांपुढे आलेली हतबलताही दिसते. उदय, शिखर आणि अस्त सगळं काही या एकाच तारखेत सामावलेलं आहे. आणि हाच विचार आपल्याला पुढे घेऊन जातो. जर एक तारीख एखाद्या साम्राज्याची पूर्ण कहाणी, त्याच्या उदयाची आणि अस्ताची सांगू शकत असेल, तर मग आज आपण इतिहासाच्या कोणत्या टप्प्यावर उभे आहोत? कोणतं चक्र फिरत आहे? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही